मंगेशकर रुग्णालया संदर्भात तिसरा अहवाल आता समोर आलाय। अन्वेषण समितीने तनिषा भिसे यांच्या मृत्यूचं विश्लेषण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला शुक्रवारी सादर केलेला आहे। त्यांच्या मेंदूला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलेला आहे। शेवटचा आणि तिसरा अहवाल आता हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, मंगेशकर रुग्णालया संदर्भातला हा जो तिसरा अहवाल आलेला आहे, ही माता मृत्यू अन्वेषण समिती नेमकी कशी काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे या अहवालात नेमके काय तपशील समोर येत आहेत, सविस्तर सांगा। साधारणपणे 2017 पासून राज्यातल्या प्रत्येक माता मृत्यू संदर्भामध्ये त्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती आहे। तशीच ही माता मृत्यू समिती पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यान्वित आहे। या समितीनं दुर्दैवाने आज आपल्यात हयात नसलेल्या भिसे यांचा नेमका मृत्यू कसा झाला आणि त्याच्या मागे नेमकी काय कारण आहे त्याचा उहापोह केला, एक प्रोसिडिंग तयार केली आणि 3 पातळीवरती आपण प्रेक्षकांना सांगायला हवं की ह्या मृत्यू मागचं नेमकं कारण काय। एक, आता तनिषा भिसे यांचा जो मृत्यू झालेला आहे तो शरीरामध्ये मेडिकल कॉम्प्लिकेशन्समुळं रक्ताच्या गाठी तयार होणं आणि त्या गाठी तयार झाल्यामुळं मेंदूकडे व्यवस्थित रक्त पुरवठा न होणं ह्या कारणामुळे झाल्याचा ह्या माता मृत्यू समितीचा प्राथमिक निष्कर्ष आहे, जो त्यांनी आपल्या राज्य सरकारचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तो सबमिट केलाय। हा झाला मेडिकल कॉज। दुसरा जो होता तो त्या दिवशी 28 तारखेला जेव्हा भिसे आणि त्यांचे नातलग रुग्णालयामध्ये गेले होते तेव्हा काय घडलं, तर तेव्हा त्या 5.5 तासाचं पूर्ण प्रोसिडिंग त्यांनी तयार केलेलं आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदवल्या गेल्यात। एक म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी त्या तिथे आल्या तेव्हा त्या मेडिकली त्यांचे जे ऑर्गन्स होते ते व्हायटल होते, कुठेही त्यांना कॉम्प्लिकेशन्स नव्हते। आणि हे फार महत्वाचं आहे कारण तिथून 5.5 तासानंतर त्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये गेले आणि मग तिसऱ्या रुग्णालयामध्ये त्यांचं सिझेरियन झालं आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। तो रक्तस्राव, रक्ताच्या गाठी तयार होणं वगैरे हा भाग मेडिकल। पण त्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर आणि रुग्णांचे नातलग यांच्यात काय संभाषण झालं तेही या समितीनं रेकॉर्ड केलं, ते फार महत्वाचं ठरेल। डॉक्टर केळकर यांच्याकडे खरोखरच हे नातलग गेले होते आणि डॉक्टर केळकरांनी त्यांना आश्वस्त केलं होतं की तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तुम्ही भरा, आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर नातलग तिथे आले। परंतु डॉक्टर केळकर यांनी डॉक्टर घैसास किंवा बिलिंग डिपार्टमेंटला हे कळवलं नव्हतं आणि हे कळवलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर घैसास यांनी केळकरांना पुन्हा फोन केला की काय करायचं, तो फोन त्यांनी उचलला नाही आणि मधल्या काळामध्ये रुग्णाचे हे नातलग जे आहेत ते घरी निघून गेले। ते घरी निघून गेल्यानंतर पुन्हा डॉक्टर घैसास यांनी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी त्यांना तुम्ही परत का गेलात वगैरे अशी विचारणा केली, तर हे सगळं रेकॉर्डवरती आलेले। त्यामुळे मेडिकल इमर्जन्सीमध्ये जरी रुग्णालय दोषी नसलं इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये, तरी चॅरिटेबल ऍक्ट प्रमाणे ज्या गोष्टी त्यांनी करणं अपेक्षित होतं, कारण ह्या कुटुंबाकडे पिवळं रेशन कार्ड आहे, तर ते त्यांनी केलेलं नाही असं आता दिसतं आहे प्राथमिक अहवालाप्रमाणे। आणि आता हा अहवाल राज्य सरकारला सबमिट झाल्यानंतर पुढे काय होऊ शकतं, कारण अजित पवार याचं म्हणाले होते की जे या जिल्ह्याचे पालकमंत्री की तिसरा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू। तर माता मृत्यू संदर्भातल्या समितीचा अहवाल आलेला आहे, त्यांनी मेडिकल इमर्जन्सीमध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी आहे की नाही तर त्याच्याबद्दल आणखी कोणतंही कन्क्लुजन करता येत नाही अशा पद्धतीचा बहुधा भाव व्यक्त केलेला आहे। परंतु चॅरिटेबल अंतर्गत मात्र हे रुग्णालय निश्चितपणे निष्काळजी त्यांनी केलेली आहे हे या अहवालातनं दिसतं आहे। आता त्यांनी काही शिफारसी पाठवल्यात, त्याच्यामध्ये मुख्यत्वे पुढे अशी घटना काही घडू नये या दृष्टीनं विचार करावा असं म्हटलं। पण माझ्या मते BNS म्हणजे भारत जी नवीन संहिता आलेली आहे त्याप्रमाणे फौजदारी संहिते अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आता कमी आहे, कारण मेडिकल निग्लिजन्स हा जो पार्ट आहे तो मंगेशकरच्या संदर्भात दिसत नाही। नक्कीच राहुल, त्यामुळे राज्य सरकार आता या संदर्भात नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।